नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खमंग खानदेशीकडून खूप 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 शुभेच्छा। ही अक्षय तृतीया तुम्हाला सगळ्यांनाच खूप आनंदाची व भरभराटीची जाओ ही सदिच्छा। खानदेशामध्ये अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यात पहिले आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गुळाची सांजोरी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि आज आपण ही सांजोरी अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। गुळाची सांजोरी तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे घेतलेला आहे जाड रवा। वजनी म्हणाल तर 1 पावशेर म्हणजे 250 ग्रॅम हा रवा आहे। आपल्याकडे जर जाड रवा उपलब्ध नसेल तर आपण या ठिकाणी बारीक रवा देखील घेऊ शकतात, परंतु जाड रवा घेतल्यामुळे काय होते की अगदी तोंड भरून म्हणतात ना तशी ही सांजोरी लागते, खूप छान अगदी खाल्ल्यासारखी वाटते, म्हणून या ठिकाणी मी जाड रवाचा वापर केलेला आहे। आपण जर मेजरिंग कपने याचं प्रमाण बघितलं तर 1 कप फुल भरून हा रवा आहे। अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी जाड रवा घेतलेला आहे। पुढे आपण ज्या कढईमध्ये रवा भाजणार आहोत तीच कढई आपण या ठिकाणी घेतलेली आहे। मस्तपैकी जाड बुडाची अशी ही कढई आहे। त्यामध्ये आता आपण मगाशी घेतलेला रवा टाकून घेणार आहोत। आपण सुद्धा जाड बुडाचीच कढई या ठिकाणी घ्यायची आहे रवा भाजण्यासाठी। त्यामध्ये आता आपण 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि हाताच्या सहाय्याने मस्तपैकी याला चोळून चोळून रव्याला आपल्याला तूप टाकून लावून घ्यायचे आहे। असे करून गेल्यामुळे काय होते की रव्याला तूप एकसारखे सर्वत्र लागते आणि रवा अगदी छान खमंग असा मस्त भाजला जातो आणि त्यामुळे सांजोरीची चव सुद्धा खूप छान लागते। पुढे आपण गुळाचे प्रमाण बघून घेऊया। आज आपण गुळ वापरून सांजोरी करणार आहोत, त्यासाठी मी इथे गुळ घेतलेला आहे। आपल्याला संपूर्ण गुळ वापरायचा नसेल तर आपण या ठिकाणी अर्धे गुळ आणि अर्ध्या साखर सुद्धा वापरू शकता। आता आपण वजनी जर बघितले तर आपण 1 पाव रवा घेतला होता, त्यासाठी आता हा 1 पाव गुळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे। आणि मेजरिंग कपने जर आपण बघितलं तर 1 फुल कप भरून हा गुळ आहे। ज्याप्रमाणे फुल कप भरून आपण रवा घेतला होता त्याचप्रमाणे फुल कप भरून हा गुळ आपण घेतलेला आहे। आपण जर काही कारणास्तव गुळ कमी खात असाल किंवा गोड कमी खात असाल तर आपण या ठिकाणी गुळाचे प्रमाण कमी सुद्धा करू शकता। नेक्स्ट म्हणजे आपण जो तुपामध्ये रवा भाजतो तो रवा आपण सांजोरी करण्यासाठी दुधामध्ये किंवा गुळाच्या पाण्यामध्ये भिजत घालण्याची पद्धत आहे। असे एकूण ही सांजोरी करण्याची पद्धत आहे। त्यासाठी मी या ठिकाणी पाऊण कप दूध घेतलेले आहे। हे दूध मी उकळून कोमट करून घेतलेले आहे। ते दूध आता आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। म्हणजेच जर आपण एखाद्या पातेल्याचे प्रमाण घेतले असेल तर आपण पाऊण भाग त्याचे दूध घ्यायचे आहे। दुधाचा वापर केल्यामुळे सांजोरीची चव खूप छान मस्त अशी लागते, त्यामुळे आज मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे। आता या दुधामध्ये आपण किसून घेतलेला गुळ आपण घालून घ्यायचा आहे आणि तो छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जर उकळत्या दुधामध्ये गुळ घातला तर तो दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे या ठिकाणी मी कोमट दुधामध्ये गुळ घालून घेत आहे। आपल्याला जर दुधाचा उपयोग नसेल करायचा तर आपण या ठिकाणी पाण्याचा देखील उपयोग करू शकता। पाण्याचा उपयोग करत असाल तर याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे। गुळ व पाणी एकत्र करून त्याला 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। अगदी थोडंसं चिकट होईपर्यंत उकळी काढल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला तो भाजलेला रवा भिजत घालायचा आहे। अशा पद्धतीने देखील आपण सांजोरी करू शकता। आता मगाशी आपण ज्या रव्याला तूप चोळून घेतले होते ती कढई आता आपण गॅसच्या फ्लेमवर ठेवलेली आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा रवा मस्तपैकी खमंग आणि खरपूस अगदी घरभर सुगंध दरवळेल इतका छान असा भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं ह्या रव्याला भाजण्यासाठी लागतात। मस्त खरपूस आणि खमंग असा रवा आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या सांजोरीची चव खूप छान मस्त टेस्टी अशी तयार होते। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण बघू शकता आपला जो रवा आहे तो मस्त खमंग आणि खरपूस असा भाजला गेलेला आहे। रव्याचा रंग देखील मस्त असा बदललेला आहे। छान मस्त गुलाबीसर रंगावर आपला रवा भाजला गेलेला आहे। उलथण्यावर जर आपण तो घेतला तर तो खाली पडत आहे, याचा अर्थ असा की आपला रवा या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे भाजला गेलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया। नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपल्याला हा जो भाजलेला रवा आहे हा आपल्याला गुळ आणि दुधाच्या मिश्रणामध्ये भिजत घालायचा आहे। त्यामुळे आता हा रवा आपण एका स्टीलच्या कढईमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर मगाशी जे आपण गुळ आणि दुधाचे मिश्रण केले आहे ते आपण आता बघून घेऊया। हे बघा, गुळ आता दुधामध्ये संपूर्णपणे व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे। आपण बघू शकता कुठेही त्याची कुठळीशी राहिलेली नाही आहे, संपूर्ण एकजीव झालेला आहे। मी मिश्रणमध्ये 1 ते 2दा हलवले सुद्धा होते। आता हे मिश्रणामध्ये काही जर कचरा असेल तर त्यासाठी तो आपल्याला गाळून घ्यायचे आहे। आपल्याला अगदी रवा गरम असतानाच हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे आहे। आपण बघू शकता आपण हे मिश्रण आता गाळून घेतलेले आहे। त्यामध्ये थोडासा काही कचरा असेल तर तो आपल्या चाळणीमध्ये निघून जाणार आहे। हे बघा, काही खडे उरलेले आहेत आणि काही काळसर असा थोडासा कचरा सुद्धा उरलेला आहे, तो आपला यामुळे निघून जातो। आता हा जो रवा आहे आणि हे जे गुळाचे
मिश्रण केलेले आहे आपण दुधासोबतचे, हे व्यवस्थितपणे आता एकजीव करून घेऊया। बघा छान असा गरम रव्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेतलेले आहे। सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण 1 चमचा भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेली खसखस, 2 चमचे सुके खोबरे किसून घेतलेले आहे, ते सुद्धा मी छानपैकी खरपूस असे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे 1 चमचा। हे सगळे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। हे सगळे घातल्यामुळे आपल्या सांजोरीची चव अशी विशिष्ट मस्त अशी लागते। सगळं एकजीव करून घेऊया आणि मस्तपैकी हे सगळं मिश्रण आता आपण झाकून ठेवणार आहोत। तयार केलेल्या मिश्रणाला सांजा असे देखील म्हटले जाते। आता हा सांजा आपण 2 दिवस मुरण्यासाठी ठेवून घेणार आहोत। पारंपरिक पद्धतीमध्ये 2 दिवस हा सांजा मुरण्यासाठी ठेवतात, परंतु आपल्याला जर घाई असेल तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा यांच्या सांजोऱ्या करू शकतात। आता आपण दुसऱ्या दिवशी हा सांजा व्यवस्थित फुलला आहे का ते चेक करून बघणार आहोत। दुसरा दिवस झालेला आहे आणि आता आपण आपला सांजा चेक करून बघूया। हे बघा सांजा अगदी मस्तपैकी असा फुललेला आहे, छान फुललेला आहे। आपण तो चेक सुद्धा करून बघूया। बोटाने जर आपण चेपून बघितला तर तो चेपला सुद्धा जात आहे, परंतु अजून 1 दिवस आपल्याला हा सांजा मुरवून घ्यायचा आहे। आपल्याला जर घाई असेल तर ह्या स्टेजला सुद्धा आपण याच्या सांजोऱ्या करू शकता। मुरवून घेतल्यामुळे सांज्याची चव खूप छान लागते आणि सांजोरची चव सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे आपण पुन्हा 1 दिवस हा सांजा ठेवून घेणार आहोत। आता तिसरा दिवस झालेला आहे आणि आता आपण आपला सांजा चेक करून बघूया। खूप मस्त असा आपला सांजा जो आहे तो मस्त फुलून आलेला आहे, रवा मस्त फुलून आलेला आहे। आपण बघू शकता अगदी मोकळा मोकळा असा सांजा आपल्या ठिकाणी रेडी झालेला आहे। जर आपण बोटाने चेपून पाहिला तर अगदी छानपैकी असा दाबला जात आहे, याचा अर्थ हा व्यवस्थितपणे मुरला आहे। जर आपण याचा लाडू बांधून पाहिला तर बघा त्याचा लाडू सुद्धा बांधला जात आहे आणि जर तो लाडू आपण थोडासा मोडला तर तो मोडला सुद्धा जात आहे। म्हणजेच आपला मोकळा मोकळा आणि आपल्याला हवा तसा सांजा आपल्या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता आपण यापासून याच्या सांजोऱ्या तयार करून घेणार आहोत। सांजोरे तयार करण्यासाठी आता आपण त्याचे पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक परात घेतलेली आहे। त्या परातीमध्ये आता आपण 1 फुल कप भरून मैदा घेणार आहोत। 1 फुल कप भरून मैदा घालून घेऊया। त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। रव्यामुळे आपल्या सांजोऱ्या खूप खुसखुशीत अशा तयार होतात। त्यानंतर पातळ करून घेतलेले साजूक तूप घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठ, थोडेसेच मीठ आपण या ठिकाणी घालायचे आहे। व्यवस्थितपणे आपल्याला हातानेच याला मोहन देऊन घ्यायचे आहे। चोळून चोळून छानपैकी आपल्याला मोहन देऊन घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्या सांजोऱ्या खूप छान खुसखुशीत अशा तयार होतात। मी येथे पातळ करून घेतलेल्या 2 चमचे साजूक तुपाचे मोहन दिलेले आहे। तुपाचे अगदी व्यवस्थित असे मोहन आपल्या पिठाला दिले गेलेले आहे। आपण आता चेक करून बघूया। हे बघा आपण जर लाडू बांधला तर तो बांधला जात आहे आणि तोडला तर तो तुटत आहे। याचा अर्थ असा की आपल्या तुपाचे पिठाला अगदी व्यवस्थितपणे मोहन दिले गेलेले आहे। आता आपण पाण्याच्या साहाय्याने अगदी याचा मीडियम घट्ट असा गोळा भिजवून घेणार आहोत। अगदी सैलसर नाही आणि अगदी घट्टही नाही असा मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा आपल्याला या ठिकाणी भिजवून घ्यायचा आहे। सांजोरी तयार करण्यासाठीचा पिठाचा गोळा या ठिकाणी आपला भिजवून रेडी झालेला आहे। आपण बघू शकता अगदी सैलसर नाही आणि मीडियम घट्ट असा आपला हा गोळा या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता हा गोळा आपण साधारणतः 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपला पिठाचा गोळा मस्तपैकी असा मुरलेला आहे। आपण हा गोळा पुन्हा एकदा छानपैकी असा मळून घेऊया। पिठाचा गोळा छानपैकी असा मळून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत। ज्या आकाराचं आपल्याला सांजोरीचं पातळ हवं आहे त्या आकाराचे आता आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत आणि लगेच त्याला कापडाने झाकून सुद्धा ठेवणार आहोत। नेक्स्ट म्हणजे आता आपण सांजोरे तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आता मगाशी भिजवलेल्या गोळ्यांपैकी एक छोटा गोळा मी घेतलेला आहे। पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडं पोळपाटावर आणि आता आपण याची पारी किंवा पातळ जे म्हणतात सांजोरीचं ते लाटून घेणार आहोत। अगदी बारीकही नाही म्हणजे अगदी पातळही नाही आणि अगदी जाडसरही नाही, असं मध्यम असं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आपण अगदी पातळ लाटलं तर सांजोरी फुटण्याची शक्यता असते आणि अगदी जाडसर असं लाटलं तर फक्त आवरणाची चव लागते, आतल्या सांज्याची चव कमी लागते। त्यामुळे बारीकच लाटायचं आहे, पण अगदी पातळसर असं हे पातळ आपल्याला लाटायचं नाही आहे। हे बघा छान आपलं पातळ या ठिकाणी लाटून रेडी झालेलं आहे। आपण बघू शकता अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, अशा प्रकारे मी असं बारीक मस्त असं पातळ या ठिकाणी लाटून घेतलेलं आहे आणि लगेचच ते एका कापडावर आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला हवा लागून ते कडक होणार नाही। मस्त सुबक अशी सांजोरी तयार करून घेऊया। त्यासाठी मी एक पोळपाट घेतला आहे। पोळपाटावर सुती कपडा अंथरून घेतला आहे। सुती कपडा अंथरून घेतल्यामुळे त्याचे फायदे काय होतात ते मी व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर मी एका काडीवरती छानपैकी कापूस गुंडाळून घेतला आहे। एका वाटीत पाणी सुद्धा घेतलेले आहे। त्यानंतर मगाशी तयार केलेलं एक पातळ घेऊन घेऊया
आणि त्या पात्यावर आता आपण तयार केलेला गुळाचा सांजा भरून घेणार आहोत। छानपैकी 2 ते 3 चमचे सांजा आपण ह्या पात्यावर टाकून घेणार आहोत, कारण की जास्त सांजा भरलेली सांजोरीची चव खूप छान लागते आणि अगदी तोंड भरून अशी लागते। त्यामुळे मी 3 ते 4 चमचे सांजा या ठिकाणी घेतलेला आहे। व्यवस्थितपणे सांजा आपण या ठिकाणी अरेंज करून घेतलेला आहे। त्यानंतर कापसाच्या काडीच्या सहाय्याने आपण याला पाणी लावून घेणार आहोत। बोटाने जर आपण पाणी लावले तर बोटाला ते पाणी चिटकते आणि सगळी सांजोरी चिकट होते, त्यामुळे आपण या ठिकाणी ही ट्रिक वापरलेली आहे। त्यानंतर आता आपण यावर दुसरं पात्र ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे बोटाच्या सहाय्याने त्याला सगळ्या बाजूंनी प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातले आतले सारण बाहेर येणार नाही आणि सांजोरी आपली तेलामध्ये फुटणार नाही। व्यवस्थितपणे सांजोरी प्रेस करून झाल्यानंतर आता आपल्या कापडीच्या सहाय्याने आपल्याला ही कापून घ्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी कपडा वापरायचा फायदा असा होतो की कपडा आपल्याला या ठिकाणी फिरवता येतो, त्यामुळे सांजोरी हवी तशी पटकन आपल्याला कापता येते। सांजोरी अजिबात पोळपाटाला खाली चिकटत देखील नाही आणि मस्तपैकी फटाफट अशी कापून ती रेडी होते, आपण बघू शकता। त्यानंतर हा एक्स्ट्रा लागलेला पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे, तो आपण पुढच्या जे पात्र तयार करणार आहोत त्याच्यामध्ये आपण हा घेऊ शकता। त्यानंतर पुन्हा आपल्याला या सगळ्या सांजोरीच्या कडा पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायच्या आहे, जेणेकरून हिची फुटण्याची शक्यता संपूर्णपणे निघून जाईल। त्यानंतर कपड्याचा उपयोग केल्यामुळे बघा आपली सांजोरी कशी अलगद आपल्याला पटकन अशी उचलता आली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा कपड्यावर आपण ठेवून घ्यायचं आहे आणि सांजोरी झाकून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण पुढच्या सांजोऱ्या करून घेणार आहोत। आता आपण सांजोरी तयार करण्याची दुसरी पद्धत, अगदी सोपी पद्धत आहे, ती बघून घेणार आहोत। त्यामध्ये मगाशी तयार केलेला गोळा आपण घेतलेला आहे, त्याला थोडेसे पीठ लावून घेतलेले आहे आणि बोटांच्या सहाय्याने त्याची पारी तयार करून घेणार आहोत। हे बघा, ही पारी आपण जी तयार केली आहे ती मध्यभागी थोडी जाड आहे आणि त्याच्या बाजूच्या कड्या थोड्या बारीक अशा केलेल्या आहे। त्यामध्ये आता आपण हा सांजा भरून घेणार आहोत। साधारणतः 2 चमचे सांजा भरून झाल्यानंतर आपण तो सांजा मध्ये मध्ये प्रेस करत जायचा आहे आणि बाजूची पारी वरती उचलत जायची आहे। हे बघा, दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याची तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित बोटांच्या प्रेस करून तो भाग खाली पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे याचा पेढा तयार होतो। हे बघा, ह्या पेढा कुठेही फुटलेला नाही, मस्तपैकी अखंड असा हा पेढा आपला तयार झालेला आहे। आता हा जो पेढा तयार झालेला आहे याला आता आपण पुन्हा एकदा पीठ लावून घेणार आहोत आणि छानपैकी मस्तपैकी छान अशी लाटून घ्यायची आहे आपली सांजोरी। आपण जितकी पाहिजे तितकी बारीक याला लाटू शकता। हे बघा, मस्तपैकी ह्या पद्धतीने अशी छान अशी सांजोरी आपली तयार झालेली आहे। आपण बघू शकता किती मस्त एकसारख्या आपल्या सांजोऱ्या या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत। या प्रमाणामध्ये म्हणजेच 1 पाव रव्यामध्ये आपल्या 16 सांजोऱ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे आणि आता सगळ्या सांजोऱ्या व्यवस्थितपणे थोड्या सुकल्या देखील आहेत, त्यामुळे आता आपण ह्या सांजोऱ्या आता तळायला घेणार आहोत। तयार केलेली सांजोरी आता आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे। आपल्याला आवडत असल्यास आपण तुपात देखील सांजोरी तळू शकता। आता लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही सांजोरी तळून घ्यायची आहे। सांजोरी आता आपण अलगदपणे या तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा, सांजोरी आपण या तेलामध्ये अलगदपणे सोडून घेतलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी मध्यम टू लो केलेली आहे। अलगदपणे यावर तेल सोडून घ्यायचे आहे। बघा, आपली सांजोरी किती मस्त अशी फुलत चाललेली आहे, अगदी टम्म अशी आपली सांजोरी मस्त फुगलेली आहे। आता ही सांजोरी आपण दुसऱ्या बाजूला देखील पलटवून घेऊया। अगदी अलगद अशी सांजोरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि आपण बघू शकता सांजोरीचा रंग किती मस्तपैकी सुरेख आलेला आहे। छानपैकी मस्त आपली सांजोरी अगदी क्रिस्पी अशी दिसत आहे। स्लो फ्लेमवर आपण तळून घेतल्यामुळे काय होते की आपली जी सांजोरी आहे ती छानपैकी क्रिस्पी अशी तयार होते, खरपूस छान तळली जाते, खमंग अशी लागते। हे बघा, सांजोरी आता आपली तळून रेडी झालेली आहे। आपण बघू शकता किती टम्म अशी मस्त आपली सांजोरी फुगून आलेली आहे। आता ही सांजोरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। वाह, किती मस्त दिसते ना आपली सांजोरी, अगदी पाहता क्षणीच खावीशी वाटते आहे। आपली अस्सल खानदेशी पद्धतीने बनवलेली गुळाची सांजोरी सर्विंगसाठी रेडी झालेली आहे। आपण बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली दिसत आहे। अगदी बघता क्षणीच खावीशी वाटणारी सांजोरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। बघा, आपली सांजोरी किती छान खुसखुशीत झालेली आहे। आता आपण ही सांजोरी फोडून बघूया। बघा, वरचं आवरण आहे ते किती छान खुसखुशीत असं दिसत आहे आणि आतला सांजाचा रंग देखील बघा किती मस्त असा दिसत आहे। अगदी शेवटपर्यंत आपला सांजा आपल्या सांजोरीमध्ये मस्त भरला गेलेला आहे। अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेली असल्यामुळे या सांजोरीची चव अगदी स्मरणात राहते। दरवर्षी अक्षय तृतीयेला नक्कीच खावीशी वाटणारी ही सांजोरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्याकडे अक्षय तृतीयेला काय करतात ते देखील मला नक्की कळवा। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा।
तसेच अस्सल खानदेशी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.